खरोखर आज मोठ्या संख्येने माझ्या पक्षातले किंवा आमचे वरिष्ठ पदाधिकारी, त्याच्यामध्ये माझे मार्गदर्शक आणि ह्या विभागाचे कार्यसम्राट विभाग प्रमुख सन्माननीय सुरेश पाटील साहेब, कार्यतत्पर महिला विभाग संघटिका प्रज्ञाताई सकपाळ, कार्यकुशल माजी नगरसेविका आमच्या सक्रेताई, उपविभाग प्रमुख आलेत, विधानसभा संघटक होते, विधानसभा समन्वयक होते, सहसमन्वयक, त्याच्यानंतर शाखा प्रमुख, युवासेना आणि माझे वर्गमित्र होते, मंडळातले जे मंडळांना माझं नेहमी सहकार्य आणि त्यांचं माझ्यावरती जे प्रेम, असे मंडळाचे पदाधिकारी बऱ्यापैकी इथे आले, विभागातील काही नागरिक आले आणि त्यांनी भरभरून असं मला प्रेम दिलं. त्यांचं खरोखर मी त्यांच्या नतमस्तक होऊन मी त्यांचं आभार इथे व्यक्त करतो. मी एवढंच सांगेन की शब्दातनं आभार व्यक्त करू शकत नाही, पण जेव्हा जेव्हा मला समाजोपयोगी कामं करायला भेटतील त्या समाजातनं मी तुमचंच नक्कीच पुढे आभार व्यक्त करेन आणि असंच मला तुमचं प्रेम लाभू दे, ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुनश्च अशीच तुम्ही मला तुमची साथ लाभेल अशी आशा बाळगतो, आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, खरोखर एखाद्या पुरुषाला यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्या पाठी एका बाईचं हात किंवा तिचा आशीर्वाद असेल, तिचा साथ असेल, हे लाभणं गरजेचं आहे. एखाद्या मुलाच्या पाठी एखाद्या आईचा आशीर्वाद असतो, एखाद्या नवऱ्यापाठी पतिदेवाच्या पाठी तिच्या धर्मपत्नीचा आशीर्वाद असतो, साथ असते. आणि खरोखर मी एवढं बाहेर काम करतो हे खरोखर माझ्या धर्मपत्नीचं तेवढं प्रेम आणि तेवढी साथ आहे. कारण की मला वेळेवरती जेवण, लेट गेलो तरी गरम करून जेवण बनवून देणं, कुठलाही त्रास सहन न करता आपुलकीने त्याची वागणूक असते. आणि तिची जर साथ नसती तर आता एवढं बाहेर मी तेवढं काम करू शकलो नसतो. आणि खरोखर ह्या यशस्वी होण्यापाठी माझ्या तेवढाच बायकोचा माझं तेवढं मला गरजेचं आणि बहुमूल्य अशी साथ आहे. त्याच्यामुळे बायकोची साथ आहे म्हणून मी नेहमी असं पुढे आहे. आणि ती बोलताना थोडी भावूक झाली आणि खरोखर होणार नाही. हे आनंदमय वातावरण आहे. या वातावरणामध्ये एवढं तिच्या नवऱ्याला एवढं प्रेम भेटतं आहे ते बघून भावूक झाल्याने तिला आता कळलं पण असेल की एवढा वेळ का बाहेर काम करतो का, कारण की लोकांमध्ये आपण जेव्हा मिसळतो तेव्हा हे प्रेम भेटतं आणि तिची साथही तेवढीच आहे. साहेब, सर्वप्रथम मी माझ्या परिवारातर्फे आलेल्या सर्व पाहुणे असतील, मान्यवर असतील, आमचे कार्यसम्राट विभाग प्रमुख असतील, कार्यतत्पर महिला विभाग संघटिका असतील, इम्रानभाई असतील, सक्रेताई असतील आणि वरिष्ठ सगळे उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, सगळे विधानसभेतले पदाधिकारी, युवासेना आणि आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक आणि माझ्यावर जे हितचिंतक आणि माझ्यावरती जे प्रेम करणारे वर्गमित्र असतील, मंडळ असतील, त्यांचं मी खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो की आपण कुठेतरी मला एक ऊर्जा निर्माण करताय की पुढील अजून कुठेतरी माझ्या हातून अजून चांगले कार्य झाले पाहिजे अशी ह्यातून मला ऊर्जा भेटते. आणि नक्कीच ह्या ऊर्जा घेऊन येणाऱ्या भविष्यात चांगलं सामाजिक आणि पक्षासाठी नक्कीच काम करेन. साहेब, मी माझं पद घेताना असं कुठलीच मी ठरवलं होतं की मला पक्षाचं तिकीट पाहिजे, नगरसेवकाचं तिकीट पाहिजे. फक्त पक्ष अडचणीत आहे, पक्षाला आता गरज आहे म्हणून पद घेतलं आणि पक्षासाठी काम करतो. पक्षातही कुठलीही ईर्ष्या न बाळगता पक्षासाठी खंबीरपणे काम करतात. असे सहकार्य सगळ्यांचे असून दे बस. आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गोड असे खूप आहे पण आता सध्या संजयच्या तिथे मेरे सबसे खास दोस्त है, हजारों दोस्त है, उसमें से खास एक दोस्त है संजय चौहान साहब, मानपुर शिवाजीनगर के विधानसभा प्रमुख, और मैं उनको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. और हमेशा हम साथ रहेंगे, साथ मिलकर काम करेंगे. मानपुर शिवाजीनगर में जो भी काम रहेंगे पूरा विधानसभा में काम करके दिखाएंगे. घाटकोपर काही लांब नाही आहे, जवळच आहे. आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी तर येतोच प्रत्येक वर्षी. पण आमचे धडाडीचे विभाग प्रमुख आहे सुरेश पाटील साहेब, त्यांचाही सगळ्या पदाधिकाऱ्यांवरती आशीर्वाद आहे. माझ्यावरतीही त्यांचा आशीर्वाद होता. त्यांनीही शीट माझ्यासाठी भांडून ती घेऊन आले आणि भांडून घेऊन येऊन ती शीट आम्ही जिद्दीने काढली. आणि सर्वप्रथम मी संजयबाईंचं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं अप्रतिम काम इकडं मानकुर शिवाजीनगरमध्ये चालू आहे पहिल्यापासून. आणि ज्यावेळेस मागच्या मला वाटतं विधानसभेला पण जिथे तयारी आपली चालू होती त्यावेळेस पण पुढाकार घेऊन ते स्वतः तिथं उभे होते माझ्यासोबत. आणि आम्ही कार्यक्रमही केले, खूप लोकांमध्ये भेटलो, भेटीगाठी केल्या, चांगलं वातावरणसुद्धा निर्माण केलं. पण एक पक्षाची एक हे असतं की बाबा त्या नियमाच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही आणि पक्ष जे ठरवल तेच पूर्वदिशा आमची असते. आता पक्षांनी पण आम्हाला जिम्मेदारी दिली, आम्हाला ज्या सीटं सांगितलं त्या सीटं आम्ही काढल्या. थोडं आम्ही मानकुर शिवाजीनगरमध्ये कमी पडलो, थोडं जातीचं राजकारण झालेलं आहे. आणि हे तुम्हालाही माहिती की
हे MIM जो पक्ष आहे हे तुम्हालाही मलाही माहिती आहे अंतर्गत वाद काय त्यांचं कसं आहे की ती कोणाची बी टीम आहे सगळ्यांनाही माहिती आहे. ठीक आहे, लोकांना कळत नाही आहे, पण काही लोकांना काय की जातीचं राजकारण करायचं आहे. बघा, पक्ष भले इथं निवडून कोणताही आला काय आला तरी आमचे जे शिवसैनिक आहेत ते एकनिष्ठेने आणि कट्टर आहे. म्हणजे लढलेत आणि दटून राहिलं. आमच्या सक्रियताईचं पण काम खूप चांगलं होतं, पण तिथंही जातीचं राजकारण झालं. आमचे विठ्ठल लोकरे साहेब तिथं निवडून आले, थोडं कुठंतरी चुका आमच्या पण झाल्या असतील, ते मान्य आम्ही करू. आणि येणाऱ्या काळामध्ये संजयभाई असतील, सक्रियताई असतील, आमच्या विभाग संघटिकासुद्धा इथं असतात, त्यांचे मार्गदर्शन पटेल साहेब आहेत, आमचे सर्व शाखा प्रमुख आहेत, त्यांचे मार्गदर्शन लावेल. आणि येणाऱ्या विधानसभा पण आहे आम्हाला, तिथंही आम्ही काहीतरी आमचा आमदार घडेल आमचा, असा आम्ही विचार करू. सर काय वाटतंय आता होऊ शकतो ना, जर चेहरा दिला तर काय नाही होणार. लोकांना चेहरा पाहिजे, काम करणारा नेता पाहिजे. हो, काम करणारा नेता आणि चेहरा दिला तर 100% आमदार होणार इकडे. साहेब आप नाही, जर पक्षाने जर बघा जबाबदारी दिली कुठून पण, म्हणजे मानकोट शिवाजीनगर असून द्या, कोणतीही विधानसभा असून द्या, आता येणाऱ्या डिमार्केशन होणार आहेत, खूप विधानसभा वाढणार आहेत, तर त्याच्यानंतर पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी पेलायची ताकद माझ्यात आहे. आणि जिथं पण जबाबदारी मला देणार तिथं 100% आमदार होऊन दाखवणार. संजय चव्हाण साहेब आमचे विधानसभा प्रमुख आहेत मानकोट शिवाजीनगरचे, आणि प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक शाखेमध्ये त्यांची उपस्थिती असते. सर्व कार्यक्रम ते चांगल्या योग्य प्रकारे राबवतात, किंवा सर्व कुणाचा गणपतीचा कार्यक्रम असू द्या, कुणाच्या मंदिराचं उद्घाटन असू द्या, सर्व कार्यक्रमात ते हजेरी दाखवतात. आणि सर्व शाखांना भेटी देऊन सर्वांचे विचार एकोप्यानं आपण कसं पुढं जाता येईल याच्यावर त्यांचा जास्त भर असतो. तर सर्व मानकोट शिवाजीनगरतर्फे व शिवसेना शाखा क्रमांक 140 तर्फे आमच्या संजय चव्हाण साहेब यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि पुढील येणाऱ्या काळात त्यांना त्यांची भरघोस प्रगती हो ही आमच्या शिवाजी महाराजांच्या तर्फे किंवा गणेश शिवाजी महाराजांच्या चरणी त्यांना पुढील ह्याच्यासाठी मी शुभेच्छा देतो. खरं तर विभाग क्रमांक 8मध्ये खरंच खूप शांत संयमी व्यक्तिमत्व असलेले आमचे संजय भाऊ आहेत, आणि खरंच सगळ्यांना घेऊन चालतात. ते असं नाही आहे की चेहरे बघून पुढ्या बांधणं. त्यांच्यामध्ये ही एक क्वालिटी खूप छान आहे की लहानातला लहान कार्यकर्ता असला तरी त्यांच्या साध्या वाढदिवसाला सुद्धा ते आवर्जून उपस्थिती दाखवतात, आणि कुणाला अडचणीलाही मदतीला धावून जातात. आणि आज त्यांच्यासाठी खरंच खूप सुवर्ण क्षण आहे हा वाढदिवसाचा, आणि माझ्याकडनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हो, नक्की होणार. आम्ही त्यांना आताच भरपूर मेहनत घेणार, आणि आताच आम्ही त्यांना भावी नगरसेवकच या दृष्टीने बघतोय. आज मानकोट शिवाजीनगर विधानसभा आमच्या सर्वांचाच लाडका भाऊ आहे, आणि आजचं जे त्याच्या वाढदिवसानिमित्त झालेली गर्दी हेच त्याचं कामाचं प्रतीक आहे. कारण त्याची जी कामाची सवय, सर्वांना एकत्र घेऊन मिळून मिसळून काम करणारा असा व्यक्ती, त्याच्याबद्दल जे बोलावं तेवढे शब्द कमी आहेत. असा आमचा सर्वांचा लाडका संजय याला सर्वप्रथम संपूर्ण ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8मधून मी भरपूर साऱ्या शुभेच्छा देते. उदंड आयुष्य त्याला लाभू दे श्री स्वामींच्या प्रार्थना करते, आणि त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. आज संजय भाऊंसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्यांच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा दिवस आहे. त्यांच्या माझ्याकडून त्यांना त्यांच्या परिवाराला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि संजय भाऊ सगळ्यांची मदत करतात. त्यांचं ते शांत गोड बोलणं आणि प्रत्येकाबरोबर मिळून मिसळून राहणं, प्रत्येकाच्या कामामध्ये मदत करणं, अनेकांना मदत करणं ही त्यांची म्हणजे खूप छान सवय आहे. तर त्यांना त्यांच्या पुढील राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप खूप सारं यश येवो हीच माझ्याकडून शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र. खरंच आज आनंदाचा दिवस आहे आमच्या या शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी. कारण हा संजय ज्याचा आज वाढदिवस आहे, तो मानकोट शिवाजीनगरचा तो विधानसभा प्रमुख म्हणून त्याला ज्या दिवसापासून त्याला जबाबदारी पक्षाने दिली त्या दिवसापासून तो आपल्या स्वतःला झोकून घेतलेला आहे त्याने समाजकार्यासाठी. त्याच्या अंगी जर कोणता चांगला गुण असेल ना, तो सगळ्या लोकांना, सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन कोणत्याही कार्यक्रम असून देतो. त्या कार्यक्रम कसा मोठा होईल, त्या कार्यक्रमाला कशी शोभा वाढेल, ह्याचाच फक्त त्याच्या पाठीमागे त्याचा उद्देश असतो. आणि त्याचा स्वभाव कोणतंही काम करताना जिद्द आणि चिकाटीने जी व्यक्ती आपलं कार्य करत असते ना,
त्या व्यक्तीला कधीही अपयश येऊ शकत नाही. त्याचा विचार वरिष्ठ लोक नक्कीच त्याची नोंद घेत असतात आणि त्यासाठी त्याची प्रत्येक शिवसैनिकांनी त्यांच्यावर प्रेम करून आज जो एवढी गर्दी दिसते ना त्यांच्या जन्मदिवसाला, ते हेच कारण आहे. त्यांनी पक्षासाठी एक शिवसैनिक कसा असावा, आपलं पक्षवाढीसाठी कसा प्रकारचं काम करावं हे दाखवून जर कोणी दिलं असेल तर संजयने आपल्या कामातून, आपल्या कृतीतून करून दाखवलेलं आहे. खरंच अशा व्यक्तीला या मानपूर शिवाजीनगरमध्ये पक्ष तर त्याची नोंद नक्कीच घेतील, परंतु आज आमचे लाडके विभाग प्रमुख यांनी त्याला येऊन इथे आशीर्वाद दिलेला आहे आणि आमची सर्व मानपूर शिवाजीनगरची महिला आघाडी असेल, पुरुष आघाडी असेल, त्यांनी त्यांना चांगल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. नक्कीच आमचा पक्ष यांचा विचार पुढे नक्कीच चांगल्या कामासाठी संजयचा करतील आणि हीच शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून त्यांना असेल. माझ्या कुटुंबाकडून, माझ्या पक्षाकडून त्यांना जन्मदिवसाच्या उदंड आणि उदंड अशा भगव्या शुभेच्छा मी देते. धन्यवाद.